आज चाकूर तहसील कार्यालय भूमी अभिलेख विभाग या कार्यालयामध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचं विटंबना करण्यात आली। तर त्या विटंबनेच्या निषेधात आम्ही सर्व तालुक्यातील समाज बांधव त्या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी पोहोचून तिथल्या संबंधित अधिकारी तहसीलदार असेल, तिथल्या भूमी अभिलेखेच्या मॅडम गवई मॅडम असतील, त्यांना रीतसर आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि कुठल्याच महापुरुषांच्या प्रतिमेचं अवमान होणार नाही यांची त्यांना आम्ही जाणीव करून दिली आणि झालेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झालेल्याच्या निषेधात आम्ही सर्व समाजाच्या वतीने निवेदन दिलं आहे आणि तात्काळ त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे आम्ही निवेदन समाजाच्या वतीने दिलेलं आहे। आणि लवकरात लवकर जर या दोषीला कठोर अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि येणाऱ्या काळात 1 ते 2 दिवसामध्ये असं तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत। तर मला तहसीलदार साहेबांनी या भूमी अभिलेखेच्या मॅडमनी आश्वासन दिलेलं आहे, दोषीवर लवकरात लवकर अशी कारवाई होईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि आत्ताच पोलीस स्टेशनला एक निवेदन आम्ही दिलेलं आहे माहितीस्तव। आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच महामानवांच्या प्रतिमेची विटंबना होणार नाही याची सुद्धा आम्ही त्यांना माहिती देऊन आलो आहोत। आणि समाजाच्या वतीनं मी परत एकदा त्या प्रशासनाचं आणि त्या डिपार्टमेंटचं जाहीर असा निषेध करतो। आज चाकूर तहसील कार्यालयासमोर महामानवाची विटंबना झालेली आहे। त्या विटंबना कुण्या पद्धतीने झाली, कशी झाली, कुणी केली यांच्यावर कारवाई करावं म्हणून त्याच्या निषेधार्थ काही चाकूरमधले समाज बांधव निवेदन घेऊन तहसील कार्यालय या ठिकाणी आलेले होते। त्या ठिकाणी आपले नगरसेवक रामजी कसबे, डांगेसाहेब व इतर असे 200-400 जण त्या ठिकाणी होते। पाहूया त्याचं म्हणणं व कारवाई काय। आपलं नाव सांगा सर। राम कसबे आणि सर्वांना जय भीम। आज चाकूर कार्यालयामध्ये जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे। भूमी अभिलेख कार्यालय चाकूर या कार्यालयाच्या वतीने महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच निषेधार्थ आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेब व या विभागाच्या प्रमुख गवई मॅडम यांना त्यांची माहिती देऊन त्यांच्यावर दोषीवर तात्काळ अशी कारवाई व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी समाज बांधवाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। आणि त्या ठिकाणी विटंबना जे या महापुरुषांच्या प्रतिमेची झाली होती अतिशय त्यांचा सन्मानपूर्वक त्या ठिकाणी पंचनामा करून तहसीलदार साहेबांच्या आदेशाने पंचनामा करून त्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं आणि आम्हाला आश्वासन तहसीलदार साहेबाच्या वतीनं देण्यात आलं की या प्रकारामध्ये जे कोणी दोषी आहेत त्या दोषीवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल। मी लागलीच त्याचा अहवाल मी वरिष्ठाकडे सादर करणार आहे अशी तहसीलदार साहेबांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे। आणि लवकरात लवकर जर या कारवाईमध्ये दोषीवर जर कारवाई कठोर अशी नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र असं आंदोलन समाजाच्या वतीनं आम्ही छेडणार आहोत। जोपर्यंत दोषीला कठोर अशी शिक्षा होणार नाही, निलंबन त्यांचं होणार नाही, जर कायदेशीररित्या जर अट्रॉसिटी ॲक्टचा उल्लंघन जर झाले असेल त्या अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। आणि एवढंच मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। अशा रीतीने या तहसील कार्यालयामध्ये जे विटंबना झालेली आहे त्या संदर्भात आपले जे बांधव आहेत त्यांनी निवेदन सविस्तर असं त्याच्यावर कारवाई करावी व अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा। जर 4 दिवसात नाही झाला तर तीव्र असं आंदोलन करू, पुऱ्या महाराष्ट्रात हे आंदोलन करू असं आश्वासन दिलेलं आहे। मी दयानंद वाघमारे, DM न्यूज चॅनल।